नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयुर्वेदा मराठीमध्ये. आज आपण पाहणार आहोत की स्वस्त वृत्तमध्ये नेमकं काय वाचायचंय किंवा यामध्ये कोणकोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. तर या अगोदर आपण युट्यूबवरती एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्यामध्ये मी सांगितलं की स्वस्त वृत्तची पासिंग स्ट्रॅटेजी काय आहे, स्वस्त वृत्तमध्ये पास कसं व्हायचंय. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नेमकं काय वाचायचं, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स काय काय आहेत. तर ज्यांनी व्हिडिओ अगोदर तो बघितला नाही तर तो व्हिडिओ अगोदर बघा, त्यानंतरच हा व्हिडिओ बघा. तर बघूया या व्हिडिओमध्ये. मला फक्त 10 ते 12 मिनिटं द्या. मी 12 मिनिटांमध्ये तुम्हाला संपूर्ण सांगतो की काय वाचायचे, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत आणि तुम्ही 100% यामध्ये पास होऊ शकता जर केले तर. आलं लक्षात? तर आपण स्वस्त ऋतूमधला पेपर 1 बघूया. यामध्ये एकूण 10 चॅप्टर आहेत. त्यापैकी फक्त 4 जे चॅप्टर आहेत, या 4 चॅप्टर वरती फिक्स तुम्हाला 4 एलक्यू येणार आहेत. यामधला पहिला चॅप्टर आहे दिनचर्या, दुसरा ऋतुचर्या, तिसरा आहार आणि चौथा योग. या 4 चॅप्टर वरती 4 फिक्स एलक्यू येणार आहेत. त्यानंतर 8 जे एसीक्यू आहेत. तर 6 बाकीचे 4 चॅप्टर वगळता 6 चॅप्टर राहिले. या 6 चॅप्टर वरती 6 एसीक्यू प्लस दिनचर्या आणि आहार या 2 चॅप्टर वरती एक एक एसीक्यू, म्हणजे एकूण 8 एसीक्यू हे झाले आपले, म्हणजे 4 एलक्यू 8 एसीक्यू. तर यामध्ये पहिला चॅप्टर दिलेला आहे स्वस्त आणि स्वास्थ्य. यावरती तुम्हाला फक्त एक एसीक्यू येणार आहे. एसीक्यू साठी आपल्याला काय त्यामध्ये टॉपिक दिलेले आहेत किंवा इम्पॉर्टंट टॉपिक कोणते कोणते आहेत जे की विचारले जाऊ शकतात. तर यामध्ये आहे स्वस्थ परिभाषा लक्षणे. स्वस्थची परिभाषा लिहा किंवा स्वस्थची लक्षणे लिहा. तर स्वस्थची लक्षणे काश्यपनं जी सांगितलेली तर ही सुद्धा बरेच वेळा विचारली जाऊ शकतात, ते आपल्याला वाचायचे. त्यानंतर स्वस्थ पुरुषाची जी लक्षणे सांगितलेली आहेत किंवा आरोग्याची लक्षणे काय काय सांगितली हे आपल्याला वाचायचे. आणि त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे हेल्थची डेफिनेशन अकॉर्डिंग टू WHO आणि त्याचे डायमेन्शन फिजिकल, मेंटल, सोशल हे जे काय आहेत हे डायमेन्शन. म्हणजे पहिल्या चॅप्टर मध्ये आपल्याला फक्त 3 टॉपिक वाचायचे व्यवस्थित. कोणते कोणते? स्वस्थ परिभाषा किंवा स्वस्थ लक्षणे, त्यानंतर स्वस्थ पुरुषाची लक्षणे, त्यानंतर आरोग्य लक्षणे आणि हेल्थ डेफिनेशन आणि डायमेन्शन. हे जे 3 टॉपिक आहेत हे आपल्याला व्यवस्थित करायचे आहेत. आता हे काय येतं, या चॅप्टर मधले इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. आलं लक्षात? त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे आपला दिनचर्या. दिनचर्या हा जो चॅप्टर यामधून तुम्हाला एक एलक्यू आणि एक एसीक्यू येणार आहे. तर यावरती एक एलक्यू एक एसीक्यू फिक्स आहे. त्यामुळे याच्यावरती एलक्यू कोणता येऊ शकतो आणि एसीक्यू कोणता येऊ शकतो. तर बघा, यामध्ये एक एलक्यू जो येईल तर तो काही येऊ शकतो यामध्ये. आता पूर्ण त्यामध्ये तुम्हाला दिनचर्या विचारली जात नाही की दिनचर्या उपक्रम लिहा, अशा पद्धतीने विचारले जाऊ शकत नाही. ते काय करतात, व्यायाम लिहा, व्यायामाचे प्रकार लिहा, आधुनिक व्यायामाचे काय काय पद्धती आहेत ह्या लिहा, किंवा मग धूमपान लिहून गंडूश कवल बद्दल सांगा, नस्य सांगा, अशा पद्धती. त्यामधले मी इम्पॉर्टंट काही टॉपिक्स काढलेले आहेत. तर यामध्ये बघा, दंत धावन आहे. दंत धावन खूप वेळा विचारलं गेलेलं आहे आणि दंत धावन मध्ये काय काय वाचायचं आपल्याला. तर दंत धावनचा काळ कधी आहे, त्याचं विधी कशा पद्धतीने दंत धावन केलं जातं, त्यानंतर त्याचे लाभ काय काय मिळतात आणि दंत धावन कोणामध्ये करायचं नाही सांगितलंय. निषेध. आलं लक्षात? त्यानंतर नस्य. आता नस्यमध्ये काय वाचणार तुम्ही, तर नस्यचे प्रकार वाचणार. त्यानंतर अनुतेल आहे. अनुतेलाची कशा पद्धतीने बनते, अनुतेल काय आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं. त्यानंतर त्याची विधी, नस्यची विधी कशा पद्धतीने केलं जातं, त्यानंतर नस्यचा काल कधी केला जातो, त्यानंतर सम्यक नस्य लक्षण आहे, त्यानंतर अतियोग लक्षण आहे, त्यानंतर अयोग लक्षण आहे, हे करायचे आपल्याला. त्यानंतर निषेध. आलं लक्षात? तर दंत धावन, नस्य, त्यानंतर गंडूश आणि कवळ याचा मुख्यतः लाभ विचारला जातो एसीक्यू साठी. त्यानंतर धूमपान जे आहे तर यामध्ये सुद्धा प्रायोगिक धूमपान आहे यावरती जास्त फोकस करायचा आहे आणि धूमपानाचे आपल्याला लाभ लक्षात ठेवायचे, त्याचा निषेध कोणामध्ये हे आपल्याला वाचायचे. त्यानंतर व्यायाम खूप इम्पॉर्टंट आहे. व्यायाम खूप वेळा विचारले गेलंय. व्यायामाचे लाभ काय काय आहेत, त्यानंतर अर्धशक्ती व्यायाम काय, त्याचे व्यायामाचे प्रकार विचारले गेले. अतिव्यायामाने काय कोणती कोणती लक्षणे आहेत, व्यायाम कोणामध्ये निषेध सांगितलेला आहे किंवा आधुनिक काही एक्सरसाइज टेक्निक्स आहेत तर ते सुद्धा परीक्षेमध्ये विचारले जातात आणि ते आपल्याला करायचे आहेत. त्यानंतर यामध्ये बघा, एवढं त्याचबरोबर अभ्यंग सुद्धा वाचा. अभ्यंग सुद्धा विचारलं जातं. लक्षात? मी या ठिकाणी लिहायचं राहिलं माझं, अभ्यंग सुद्धा या ठिकाणी करायचे. त्यामुळे दिनचर्यामध्ये तुम्हाला एक एसीक्यू एक एलक्यू फिक्स आहे. समजलं काय काय वाचायचं दिनचर्यामध्ये. त्यानंतर रात्रीचर्या. रात्रीचर्यावरती एक फिक्स तुम्हाला एसीक्यू आहे. आता रात्रीचर्यामध्ये काय इम्पॉर्टंट टॉपिक, तो म्हणजे निद्रा. मग निद्रेची तुम्हाला व्याख्या लक्षात घ्यायची, व्याख्या, परिभाषा, त्यानंतर त्याचे प्रकार. अहितकर निद्रा काय आहे, अवेळी येणारी निद्रा काय आहे, अतिनिद्रा, अनिद्रा, दिवास्वाप, त्यानंतर स्वप्न, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला या रात्रीचर्येमध्ये
पाहायच्या आहेत, म्हणजे दिनचर्या जे काही निद्रा आहे या निद्रामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या पाहायच्या आहेत, ह्या तुम्हाला आल्याच पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट आहे ऋतुचर्या. ऋतुचर्यामध्ये तुम्हाला काय वाचायचं नेमकं, तर यावरती तुम्हाला एक एलक्यू फिक्स आहे, बरोबर. त्याचबरोबर यामध्ये एक एलक्यू फिक्स आहे आणि त्यामध्ये जे काही 6 ऋतू दिलेले आहेत आपले, 6 ऋतूमधून तुम्हाला एक ऋतू विचारला जाणार आहे 100%. त्यामुळे कोणताही ऋतू विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर तुम्हाला आदान आणि विसर्ग काळ हे लक्षात घ्यायचंय किंवा याच्यामधला डिफरन्स काय आहे, डिफरन्स सुद्धा विचारला जातो. त्यानंतर ऋतुसंधी काय आहे, त्याचबरोबर यमद्रंष्टा काय आहे, ऋतुसंधी काय आहे, यमद्रंष्टा म्हणजे काय, तर हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. यावरती एक फिक्स एलक्यू तुम्हाला पाहायला भेटणार. त्यानंतर यामध्ये ऋतुसंधीमध्ये कशा पद्धतीचा आहार विहार घेतला जातो, ऋतू हरितकी काय आहे, ऋतू हरितकी हे सुद्धा एसीक्यू साठी विचारलं जातं. परंतु आपल्याकडे या ऋतुचर्यावरती एलक्यूच येणार आहे, आलं लक्षात. त्यामुळे याच्यावरती चान्सेस कमी आहेत, परंतु एमसीक्यू साठी मग विचारलं जातं की ऋतू हरितकी, त्या ऋतू सोबत हरितकी कशासोबत सेवन केली जाते, हे ऋतू हरितकी. आता हे यामध्ये बघा शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत यापैकी कोणताही विचारला जातो. परंतु काय खूप मुलं विचारतात की सर मोस्ट प्रोबेबल चान्सेस कोणते, तर हे बघा यामध्ये ते एक्झामिनर आहेत, एक्झामिनर कोणताही टाकू शकतात ऋतू, त्यांना काही बंधन नाही. परंतु असं पीवायक्यू जर अनालिसिस केलं किंवा आपण सगळे बघितलं तर यामध्ये ग्रीष्म खूप वेळा विचारला गेलेला आहे, त्याचबरोबर हेमंत विचारला गेलेला आहे, त्यानंतर वसंत, ग्रीष्म, वसंत आणि हेमंत, त्याचबरोबर शरद पण कधी कधी विचारले गेले. पण मुख्य जे आहे ग्रीष्म, वसंत आणि ग्रीष्म, वर्षा आणि हेमंत हे खूप वेळा विचारले गेलेले आहेत. त्यामुळे हे तुम्ही करू शकता. परंतु आपल्याला काय करायचंय, जेव्हा आपण एखादा ऋतू करत असो तर त्यावेळेस आपल्याला फॉर्मॅट नुसार करायचं, म्हणजे कोणताही ऋतू आपल्याला फक्त त्याची आहार विहाराची लक्षणं वाचून घ्यायची, कशा पद्धतीने त्यामध्ये आहार करायचा, विहार करायचा, बाकी सगळे ऋतू बल यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि त्यानंतर अग्नी बल म्हणजे कोणत्या ऋतूमध्ये अग्नी प्रदीप्त झालेला असतो, कोणत्या ऋतूमध्ये अग्नी मांद्य असते, कोणत्या ऋतूमध्ये बल जास्त असते, कमी असते, हे आपल्याला सगळं व्यवस्थित लक्षात घ्यायचं, कारण की यावरती एमसीक्यू सुद्धा विचारले जातात. त्यानंतर ऋतुचर्या दिनचर्याचा संबंध पण कधी कधी विचारला जाऊ शकतो. तर आलं लक्षात, ऋतुचर्यामध्ये तुम्हाला काय काय वाचायचे, तरी यावरती तुम्हाला एलक्यू विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट टॉपिक बघूया आपण, नेक्स्ट चॅप्टर बघूया. यामध्ये रोगानुत्पादनीय. आता रोगानुत्पादनी हा जो चॅप्टर आहे यामध्ये धारणी आणि अधारणी वेग सांगितलेले आहेत. मग यामध्ये आपल्याला दोन्हींचे श्लोक पाठ पाहिजे. धारणी वेग म्हणजे काय, अधारणी वेग म्हणजे काय, त्याचे श्लोक पाठ पाहिजे. त्यानंतर यामध्ये जे अधारणी वेग येते, अधारणी वेगचे व्याधी लक्षण आणि त्याची चिकित्सा माहिती पाहिजे. आणि धारणी वेग जे आहेत, मानसिक रोग जे आहेत, तर याच्यावरती आपल्याला थोडंफार धारणी वेगचं वाचायचं आहे, कारण की धारणी वेगवर एसीक्यू विचारले जातात, आलं लक्षात. किंवा मग अधारणी वेग आहेत याच्यावरती सुद्धा विचारलं जाऊ शकतो. यावरती फिक्स एसीक्यू आहे, त्यामुळे सोडायचा नाही. खूप कमी मी इम्पॉर्टंट टॉपिक्स काढून दिलेले आहेत आणि त्याच्यावरती मोस्ट प्रोबेबल चान्सेस आहेत की येऊ शकतात. मी असं म्हणणार नाही की येणारच आहेत, चान्सेस आहेत, कारण की मी पण त्या ठिकाणी पेपर नाही काढत, मी पण एक पद्धतीचा अभ्यासकच आहे. मी गेस करू शकतो की कशा पद्धतीचा पेपर येऊ शकतो, परंतु मी पेपर काय काढणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीचे क्वेश्चन्स येऊ शकतात. त्यानंतर सदवृत्त आहे. सदवृत्त जे आहे, सदवृत्त मध्ये काय काय वाचायचे आपल्याला, तर वैयक्तिक सदवृत्त म्हणजे काय, पर्सनल काय आहे, त्यानंतर सोशल काय म्हणजे सामाजिक काय आहे, त्यानंतर स्पिरिच्युअल धार्मिक सदवृत्त काय आहे, त्यानंतर जे मानसिक सदवृत्त सांगितले ते मानसिक मध्ये निरोगी व्यक्तीचे लक्षणं काय असली पाहिजे, बरोबर, खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आचार रसायन, हे 3 टॉपिक यामध्ये आपल्याला वाचायचे. सदवृत्त यावरती सुद्धा फिक्स एसीक्यू आहे, आलं लक्षात. हे जे काही छोटे छोटे चॅप्टर आहेत त्यांना तुम्ही कमी समजू नका, हे तुम्हाला फिक्स हक्काचे मार्क देऊन जाणार आहे. त्यामुळे या आणि टॉपिक सुद्धा कमी येतं वाचायचे. रोगानुत्पादनीमध्ये धारणी वेग, अधारणी वेग, सदवृत्त मध्ये काय वाचायचे आपल्याला, वैयक्तिक सदवृत्त काय, सामाजिक काय, धार्मिक काय, आणि त्यानंतर मानसिक कंडिशन काय आहे, मानसिक रोग काय, तर मानसिक व्याधीचे प्रकार विचारले जाऊ शकतात, किंवा आचार रसायन. तर हे टॉपिक आपल्याला वाचायचे. आता आहार जो टॉपिक आहे याच्यावरती एक एलक्यू आहे आणि एक एसक्यू आहे. एक एलक्यू आणि एक एसक्यू विचारलं जाणार आहे यावरती, तर त्यामुळे त्या पद्धतीने करायचं. तर यामध्ये बघा खूप इम्पॉर्टंट आहे. तर आहार विधी विधान खूप वेळा विचारलं गेलं आहे, आहार विधी विधान. त्यानंतर आहार विधी विशेषायतन, अष्टाहार विधी विशेषायतन आहे खूप वेळा. हे जे 2 टॉपिक आहेत हे तर 5 स्टार प्लस आहेत. यांना कधीच तुम्ही स्वस्त ऋतूचा जेव्हा अभ्यास करताल तर तेव्हा हे 2 चॅप्टर केल्याशिवाय तुम्ही म्हणू शकणार नाही की आम्ही स्वस्त ऋतूचा अभ्यास करतोय किंवा आमचा स्वस्त ऋतूचा अभ्यास झाला. मस्टचे हे येतं.
हे जे टॉपिक आहे ते मस्ट आहेत. त्यानंतर आलं लक्षात, हे 2 चॅप्टर आपल्याला करायचे, टॉपिक करायचे सॉरी. तर हे आहार विधी विधान आणि आहार विधी विशेष साहित्यांमध्ये मुलं कन्फ्यूज होतात, परंतु आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाही. त्यानंतर विरुद्ध आहार वाचायचा आहे. त्यानंतर आहार परिणामकारक भाव हे सुद्धा क्वेश्चन विचारला जातो एसीक्यू म्हणून. त्यानंतर संतुलित आहार, बॅलन्स डाएट फॉर प्रेग्नन्सी एक वेळ क्वेश्चन विचारला गेला होता, म्हणजे त्याच्या एज नुसार कोणत्या त्यानंतर फिजिओलॉजिकल स्टेटस नुसार सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. मग बॅलन्स डाएट, त्यानंतर संतर्पण अपतर्पण आहार कशा पद्धतीचा असतो, पथ्य काय आहे, अपथ्य काय आहे, पथ्यकर आहार कोणता आहे, अपथ्यकर आहार कोणता आहे, हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आहारमध्ये तुम्हाला एक एसीक्यू आहे, एक एलएक्यू आहे, 15 मार्क फिक्स आहेत यावरती. त्यानंतर एमसीक्यू काय आले तर ते सुद्धा यावरती फिक्स आहेत. त्यामुळे आहार आपल्याला व्यवस्थितच करायचा आहे. त्यानंतर रसायन चॅप्टर आहे. रसायन चॅप्टर वरती काय वाचायचं आपल्याला, फक्त यामध्ये 2 टॉपिक वाचा. एक म्हणजे रसायनची परिभाषा, त्याचे प्रकार आणि त्याचा लाभ, आणि दुसरं म्हणजे ऊर्जास्कर रसायन. ऊर्जास्कर रसायन खूप इम्पॉर्टंट आहे, विचारलं गेलंय, किंवा रसायनची परिभाषा, त्याचे प्रकार आणि त्याचे लाभ. योग चॅप्टर आहे. आता योगावरती एक एलक्यू आहे, 10 मार्कचा यामध्ये एक एलक्यू तुम्हाला देणार. तर यामध्ये काय वाचायचं नेमकं, खूप सिलेबस आहे, म्हणजे योगामध्ये जर बघितलं तर तुम्ही खूप आहे वाचायसारखं, परंतु त्यामध्ये इम्पॉर्टंट काय, तर पंचकोश सिद्धांत विचारला गेलेला आहे, बिग स्टार. त्यानंतर अष्टांग योग 5 स्टार प्लस, खूप इम्पॉर्टंट आहे अष्टांग योग. आणि योग असा प्रश्न येतो की योगची परिभाषा लिहून, योगची निरुक्ती लिहून अष्टांग योग एक्सप्लेन करा. तर आपल्याला योगाची परिभाषा पाठ करायची, श्लोक आणि अष्टांग योग आपल्याला व्यवस्थित लिहिता आला पाहिजे. त्यानंतर योगाचं महत्व, स्वास्थ्य रक्षणाकरिता योगाचं महत्व काय आहे, हे सुद्धा असा सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. त्यानंतर प्राणायाम, मग प्राणायामचे प्रकार काय आहेत इन डिटेल प्राणायाम. त्यानंतर आसन. तर आता मुलांचा क्वेश्चन असतो की सर खूप आसन दिलेले आहेत, हे प्रॅक्टिकल करायचे असतात का थेरोटिकल सुद्धा करायचे असतात. तर मोस्ट ऑफ जे आसन दिलेले तुम्हाला, भुजंग आसन आहे, वज्रासन आहे, हे जे आसन आहेत, तर हे तुम्हाला यामध्ये एमसीक्यू साठी विचारलं जाऊ शकते एखाद्या वेळेस, परंतु एलक्यू साठी खूप कमी चान्सेस आहेत. जर विचारलं तर सूर्यनमस्कार हे विचारलं जाऊ शकतं आसन, त्यामुळे सूर्यनमस्कार व्यवस्थित करा आणि बाकीचे पण वाचा. त्यानंतर षटकर्म, आपले षटकर्म करायचे आणि त्यानंतर बंध, एवढेच टॉपिक करायचे योगावरती बस. त्यानंतर त्यामध्ये जे बाकी चक्र वगैरे तर ते काय करत बसायचे नाही, ते विचारलं जात नाही. एखाद्या वेळेस त्यामध्ये एमसीक्यू आला तर येऊ शकतो, बस त्याच्या पलीकडे त्यामधून क्वेश्चन येत नाही. तर योगामध्ये आपल्याला समजलं काय काय करायचे, पंचकोश सिद्धांत, अष्टांग योग, योग परिभाषा, योग महत्व, स्वास्थ्य रक्षणासाठी त्याचं, आणि प्राणायाम, आसन, षटचक्र, षटकर्म आणि बंध, बस. त्यानंतर लास्टचा जो टॉपिक आहे निसर्ग उपचार, यावरतून फिक्स एक एसीक्यू आहे. तो कशावरती येऊ शकतो, एक तर उपवासवरती येऊ शकतो, म्हणजे उपवासाचे प्रकार लिहा म्हणून, किंवा उपवासाचे लाभ लिहा, किंवा मग मर्दनचे लाभ किंवा प्रकार, किंवा मग मातीची किस्सा, मूर्तिकाची किस्सा, सूर्याची किस्सा किंवा जलची किस्सा, यामधून येऊ शकतो. त्यामुळे हे जे टॉपिक आहेत 10 चॅप्टर, या 10 चॅप्टर मधून तुम्हाला फिक्स एसीक्यू 8 एसीक्यू 4 एलक्यू येणार आहेत. आणि यामध्ये मी इम्पॉर्टंट पॉइंट्स काढून दिलेले आहेत. त्यामधून ते अगोदर सर्वात म्हणजे प्रायोरिटी असली पाहिजे आपली की हे करायचं अगोदर, आपलं हे झालं तर मग आपण काळजीमुक्त होऊ की आपल्याला पासिंग होणार आहे आपली, म्हणजे एवढे जर टॉपिक केले तर तुम्ही 100% पास होऊ शकता, पण हे परफेक्ट केले पाहिजे. त्यानंतर मग तुम्हाला वाटलं की आपल्याला अजून स्कोअर करायचा आहे तर तुम्ही अजून पण करू शकता टॉपिक्स. आलं लक्षात? आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि पेपर 2 चं तुम्हाला जर अनालिसिस पाहिजे असेल किंवा पेपर 2 चे जर इम्पॉर्टंट टॉपिक्स पाहिजे असतील तर खाली कमेंट मध्ये मला सांगा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तुमच्या एक्झाम होईपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असणार आहे. तर थँक्यू सो मच.